शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। एका दिवसात धनादेश वाटण्याच्या योजनेचा बोजवारा, 3 सप्ताहानंतर प्रणाली सुधारण्यात अपयश। पूर्वी धनादेश भरल्याच्या दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा होत होते, आता त्या 6 दिवस लागतायत। धनादेश देणाऱ्या खात्यातून पैसे कापले जात आहेत, मात्र संबंधितेला पैसे जमा होत नसल्यामुळे धनादेशाची आणि व्यापाऱ्याची पतही धोक्यात आली आहे। मुले प्रौढ झाल्यावर रद्द करू शकतात मालमत्तेचा व्यवहार, पालकांनी अवैध हस्तांतर केले असल्यास खटल्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना त्या प्रौढ झाल्यानंतर त्यांच्या नैसर्गिक पालकांनी न्यायालयाच्या मंजुरीशिवाय केलेल्या मालमत्ता हस्तांतरणाला रद्द करण्यासाठी खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही। सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीने मोठे नुकसान, 15.7 मिलीमीटर पाऊस, रस्ते जलमय, विजयपूर नाक्याजवळ झाड कोसळले। मागील 2 दिवसांपासून सोलापूर शहरातील वातावरणात सातत्याने बदल दिसून आलाय। सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। पारनेर तालुक्यातील 71,000 शेतकऱ्यांना 58 कोटींची मदत, खासदार लंके यांचा पाठपुरावा। पारनेर आणि कानूर पठारासाठी विशेष प्रस्ताव। शक्तीपीठचा मार्ग बदलणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। सांगलीतून जाणाऱ्या मार्गाचे नवे संरेखन, या मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा शक्तीपीठाशी थेट संपर्क प्रस्तावित होईल। हा विरोध स्थानिक जनतेचा कमी आणि राजकीय नेत्यांचा अधिक आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात नुकसान झाले, ऑगस्टमध्ये भरपाई मिळाला मात्र उजाडला ऑक्टोबर। शासनाच्या तुटपुंज भरपाईने शेतकऱ्यांमध्ये संताप, 5 महिन्यात 2 वेळा नुकसान। उत्तर सोलापुरातील द्राक्ष बागायतदारांना पुन्हा फटका, अवकाळी पावसामुळे माल जिरण्याची भीती, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची फळछाटणी केली, मात्र बागात सध्या पोंगा अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकरी पोटता अडचणीत सापडलाय, त्याचा त्याला मोठा आर्थिक फटका बसेल। राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या नागरिकांना मिळणार ओळखपत्रे, राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच त्यांची ओळख नव्याने निर्माण व्हावी यासाठी ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत। हे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी राज्य स्तरापासून तालुका पातळीपर्यंत शासकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। दरम्यान यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव, तालुका, नगर परिषद आणि नगरपालिका या संस्थांना शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येईल। एसटी जात पडताळणी शिस्त येणार, चौकशी प्रक्रियेसाठी सविस्तर एसओपी लागू, शासन निर्णय जारी। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत सुसूत्रता आणि गती आणण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाने दक्षता पथकांसाठी सविस्तर एसओपी लागू केली आहे। अतिवृष्टीनंतर आता अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा कुजू लागलाय, द्राक्षांचे घड देखील सडू लागले। सोयाबीन हमीभाव खरेदी कधी सुरू होणार, प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब, अन्यथा भावांतर योजना राबवावी। गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी सुरू झाली होती, मात्र यंदा निवडणुका आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे खरेदीला उशीर होत असल्याची चर्चा होत आहे। पहिल्यांदाच असे झाले की सोलापूर बाजार समिती स्थानिक नव्हे तर परजिल्ह्यातील कांदा, नवा कांदा प्रति क्विंटल 1200 रुपये तर जुन्या कांद्याला 2500 रुपयांपर्यंतचा भाव। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यात जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजार समिती देतोय। जानेवारी फेब्रुवारी पर्यंत स्थानिक कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात असते, यंदा मात्र सप्टेंबर मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले। निफाड तालुक्यासाठी 47.72 कोटींची मदत, 135 गावांमधील 64,000 शेतकरी पात्र, आमदार दिलीप बनकर यांची माहिती। पाकिस्तानमध्ये टोमॅटो चिकनपेक्षा देखील महाग, सर्वसामान्यांच्या ताटातून गायब, दर 500 ते 700 रुपये किलोवर। अफगाणिस्तान सोबतच्या तणावाचा फटका, सीमा बंद झाल्यामुळे पुरवठा ठप्प। बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट, 2 दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर तसंच वर्धा, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। माधुरी हत्तीनेची 31 ऑक्टोबरला संयुक्त आरोग्य तपासणी होणार, परवानग्यांचा अहवाल रेकॉर्डवर आणण्यासाठी 20 दिवसांची मुदत। बाजारात पांढऱ्या सोन्यापाठोपाठ पिवळे सोने देखील काळवंडले, सोयाबीन हमीभाव 5,328 रुपये, व्यवहार मात्र 500 ते 750 रुपये क्विंटलने होत आहेत। पूर्वी प्रति बॅग 1500 रुपये मळणीचा खर्च येत होता, कापणी करून गंजी लावणे प्रति एकर 2600 रुपयांचा दर होता, आता मजुरी खर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली।
चांदवड तालुक्यात तुटपुंजी मदत मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप. प्राप्त मदत पुन्हा राज्य शासनाला जमा करण्याचा निर्णय. शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना 1200, 1500 आणि 1700 रुपये अशी तुटपुंजी आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तुटपुंजी मदत करून सरकार शेतकऱ्यांची कुचेष्टा करत असून मिळालेली रक्कम पुन्हा राज्य शासनाला जमा करण्याचा निर्णय तालुक्यातील नारायणगाव आणि भोईगाव येथे शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. पुणे जिल्ह्यात विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी 5 साखर कारखान्यांना नोटिसा. येत्या सोमवारी साखर आयुक्तालयात दुपारी 12 वाजता सुनावणी. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांची माहिती. हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर पासून नोंदणी. हमीभावापेक्षा कमी किमतीत न विकण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. सोयाबीनला 5400 रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र 3200 ते 37 रुपये दराने खरेदी केली जाते. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी सर्व स्तरावरून होत असल्यामुळे याची सरकारने दखल घेतली. राज्याला लवकरच नैसर्गिक शेतीची हब बनवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यपालांनीही केलाय नैसर्गिक शेतीचा पुरस्कार. गोधन कमी झाल्यामुळे शेती अडचणीत. दिवाळी उलटून गेल्यानंतर देखील सोयाबीन खरेदीचा घोळच. ऐनवेळी नोडल एजन्सीबाबत निर्णय. नियोजनातील गोंधळामुळे खरेदीला उशीर. राज्यात 10 लाख टन सोयाबीन खरेदी होणार. राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. राज्य सरकारने केंद्राकडे 10 लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी देण्याची मागणी केली. याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत येलो अलर्ट. 24 तासात सरासरी 4.4 मिलीमीटर पाऊस. शुक्रवारी देखील काही तालुक्यांमध्ये हजेरी. शेवगावसह तालुक्यात पावसाची हजेरी. आधी पालिका नंतर झेडपी निवडणूक. अतिवृष्टीमुळे निर्णय. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. कार्तिकी एकादशीला विशेष गाड्या धावणार. पंढरपूरला जाण्यासाठी मध्य रेल्वेची सोय. मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने प्रवासी वारकऱ्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. शिरूरच्या शेतकऱ्यांची दिल्लीत धडक. कांद्याचे दर घसरल्यामुळे सरकार विरोधात संताप. शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत गळ्यामध्ये कांद्याच्या माळा आणि खांद्यावर कांद्याच्या पोती टाकून सरकार विरोधात घोषणा दिल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या नग्न झालोय असं सांगून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. अतिवृष्टीच्या आगीतून लालाच्या फुपाट्यात. शेतकरी दुहेरी संकटात. कपाशी उत्पादन अर्ध्यावर. व्यापाऱ्यांकडून लूट. नाशिक जिल्ह्यात 37% शेतकरी लाभापासून वंचित. आतापर्यंत 63% वाटप. नुकसानग्रस्तांच्या खात्यावर 78 कोटी अनुदान वर्ग. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याच्या दरात घसरण सुरू. दर हजारांच्या खाली. विंचूरला पाडव्याच्या मुहूर्तावर सरासरी 975 रुपयांचा भाव. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरण्या होणार. पिकांचे रब्बीचे सरासरी क्षेत्र 1.87 लाख हेक्टर. गहू आणि हरभऱ्यासह मका पिकाचे क्षेत्र वाढणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.